नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं शर्वरीज किचनमध्ये. तर चला, आज मी काही सांगणार आहे तुम्हाला एक छोटासा थॉट जो तुम्हालाही आवडेल. भीती नाही तर तुमच्या स्वप्नांना पंख द्या. प्रत्येक अडथळा तुमच्या यशाच्या प्रवासातील एक पायरी आहे, बरोबर ना? तर चला वळूया आपण आपल्या रेसिपीकडे. आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मिक्स व्हेज. तर त्यासाठी मी घेतलेला आहे इथे बटाटा, गोबी आणि शिमला मिरची. त्याच्यामध्ये मी तेल टाकलं कढईमध्ये आणि छान भाज्या अशा फ्राय करून घेतल्या. आणि हो, फ्राय केल्यानंतर भाजी एकदम छान लागते बरं का. त्यानंतर कढईमध्ये तेल टाकलं मी परत थोडंसं, त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून छान फोडणी देऊन घेतली त्याला. त्यानंतर टाकला कांदा टाकला आणि कांदा पण छान फ्राय करून घेतला. मग त्यानंतर टाकलं त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट. त्यानंतर टाकला टोमॅटो. आणि हो, बोलण्यामध्ये माझ्याकडून ना खूप चुका होतात, त्यामुळे तुम्ही समजून घ्या बरं का. आणि हो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. हे छान फ्राय झाल्यानंतर त्यात टाकून घेतले आपले घरगुती मसाले, लाल तिखट, कांदा लसूण चटणी, गरम मसाला आणि हे सगळे मसाले टाकून छान फ्राय करून घेतलं. त्यानंतर टाकले आपल्या याच्यामध्ये भाज्या पण छान फ्राय करून घेतल्या. आणि हो, मी हळद टाकायचं विसरले होते, त्यामुळे मग मी नंतर परत हळद टाकली. त्याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून छान शिजवून घ्यायचं मस्तपैकी. आणि हो, रेसिपी एकदम सोपी आहे, तर तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा बरं का. आणि इथं टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकली. त्यानंतर छान अशी उकळी काढून घेतली भाजीला. नंतर मग मी शेंगदाणे भाजून आणि त्याची छान पेस्ट केली आणि ती मिक्स करून घेतली. चवीला खूप छान लागत होती बरं का. एकदम म्हणजे लग्नातल्या भाजीसारखी भाजी लागत होती. वास तर एकदम तसाच येत होता. एक वेळेस नक्की ट्राय करून बघा.